नमस्कार, सहर्ष चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गाजर हलवा, पहिल्या थंडीतला पहिला गोडवा। आता इथं मी 1 ते 1.5 किलो गाजर घेतलेत, ते आता मी स्वच्छ धुवून घेतलेत। आता मी याच्यावरचे देठ आणि जे त्याचं साईडचं आहे ते कट करून घेते आणि त्याच्यावरती जे शिरा असतात तर ते मी चाकूच्या मदतीने काढून घेते। हे बघा, अशा शिरा असतात, तर ह्या ना व्यवस्थित काढून घ्यायच्या। हे बघा, अशा खचा पण असतात आणि याच्यामध्ये ना जमिनीची जी माती असते ती असते, तर ते फक्त धुवून निघत नाही, तर हे असं चाकूने वगैरे त्याच्यावरती व्यवस्थित काढावी लागते, नाही तर मग ते आपण बनवताना त्याच्यामध्येच ते मिक्स होऊन जाते। तर मी आता ह्या सगळ्या गाजरांचे पूर्ण स्वच्छ करून घेते। गाजर असे शिरा वगैरे सगळ्या काढून घेते। आता हे गाजर सगळे स्वच्छ करून झालेत। आता मी यांना स्वच्छ पाण्यामध्ये एकदा धुवून घेते। गाजर धुवून घेतलेत। आता हे एवढे सगळे गाजर आहेत, तर हे मी माझ्याकडे जी खिसणी आहे त्या खिसणीने मी आता खिसून घेते। चला तर मग खिसूया। आता हे गाजर मी खिसायला घेतलेत। जास्त वेळ नाही लागत, अगदी 10 मिनिटात गाजर खिसून होतात। आता हे गाजर मी सगळे खिसून घेतलेले आहेत। त्याच्यातले काही गाजर मी ठेवलेत, कारण मुलं खातात आणि त्याच्यानंतर कोशिंबीरही होते। तर मी इथे साईडला कढई ठेवली आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घेते। अगदी 2 चम्मच जरी तूप घेतले तरी चालते। आपल्या हवे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही तुपामध्ये गाजर असे भाजून घ्या। तर मी हे सगळे कढईमध्ये गाजरचा खीस घेऊन भाजून घेते। माझ्याकडे नॉनस्टिक कढई नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ती यूज करू शकता। आता हे तुपामध्ये मी गाजर छानपैकी भाजून घेते आणि तुम्हाला हवं असेल तर आणखी तूप घाला। मला आणखीन हवं आहे तर मी अजून त्याच्यामध्ये तूप घालते आणि पूर्ण पाण्याचा अंश गाजरामधील संपेपर्यंत मी हे छान भाजून घेणार आहे। तर गाजरामध्ये पाणी असतं, तर त्या पाण्यामध्येच हे गाजर शिजून जातात। तर हे बघा, मी असं हलवून ना ते गाजर भाजून घेते मस्तपैकी। तुपाचा असा मस्त खमंग वास येतो। तर गाजर त्याच्या अंगच्याच पाण्यामध्ये मस्त शिजतात। तर हे असे गाजर मी छान भाजून घेते आणि भाजतच इकडे मी आता काजू आणि बदामचे छोटे छोटे काप्स करून घेते। गाजर आता हे छान भाजून होते। अगदी 5 ते 10 मिनिटात गाजराचा पूर्ण अंश पाण्याचा निघून जातो आणि गाजर छानपैकी शिजले जाते। आणि हे सतत हलवत राहायचं, नाहीतर मग खाली कढईला ते चिटकून राहील। आता छान भाजून झालेला आहे। तुम्हाला आणखी तूप हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय। कोणाला खवा आवडत असेल तर खवाही त्याच्यामध्ये घालू शकताय, पण माझ्याकडे सध्या खवा अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी बिना खवा घालताच
हलवा बनवत आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालते. दूधही तुमच्या क्वांटिटीनुसार घाला. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता, पण हा हलवा शिजण्या इतपत मी हे दूध घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. आता ह्या दुधामध्ये छान शिजवून घेते. दूध आता हे सगळे गाजराने ऑब्झर्व करून घेतल्या. त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालते. तुम्हाला हवी तेवढ्या गोडव्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकताय. मी अगदीच अर्धी वाटी साखर घातली, मला जितका हवं असेल तेवढं. आणि हे साखर विरघळेपर्यंत पूर्ण असं हलवा हलवत राहायचं, नाहीतर मग खाली कढईला चिटकून राहील तो. तर त्याच्यामध्ये किंचितसे मीठ घालते. अगदी चिमूटभर मीठ घालायचं, कारण कोणताही गोड पदार्थ बनवत असताना चिमूटभर मीठ त्याच्यामध्ये घातलं की गोडवा आणखीन छान लागतो. तर त्यासाठी मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला पण हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि याच्यामध्ये आता मी थोडीशी वेलची पूड घालते. मी वेलची पूड तयारच करून ठेवते, तर ती वेलची पूड तुम्ही घालते. आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते, जे मी काप करून ठेवले होते. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये आणखीन काहीही घालू शकता. किसमिस घालू शकता, पिस्ता घालू शकता, काजू बदाम. माझ्याकडे सध्या काजू आणि बदाम आहेत, तर मी काजू बदामचे ड्रायफ्रूट्स घालते. अगदी आता झाल्याच जमा आहे. हलवा आता तयार झाला आहे. खूप छान असा वास येते. त्याच्यावरती ड्रायफ्रूट घालते. हलवा मस्त रेडी झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नमस्कार.